हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन MS सेट एक्झाम ही असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता होते. दरवर्षी आपण बघतो की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे वर्षातून एकचदा आपल्याला होताना दिसून येतं. लास्ट इयर 2024 ची एक्झामिनेशन आपल्याला एप्रिल महिन्यात झालेली दिसून येतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 4 मे ला होणार आहे. यावर्षीची जर आपण सेट एक्झामिनेशन इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात, तर या बुक्स आपल्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. या बुकमधून आपल्याला बहुधा प्रश्न जे आहे, क्वेश्चन पेपर जे आहे येताना दिसून येतं. आणि जर आपल्याला या वर्षीची म्हणजे 4 मे ला होणारी एक्झामिनेशन इतिहास या विषयातून क्वालिफाय करायचं आहे, तर नक्कीच आपल्याकडे हे बुक लिस्ट असायला हवी, जेणेकरून आपण येणारी एक्झामिनेशनला टार्गेट करू शकता. सो लक्षात घ्या, पेपर 2 हिस्ट्री जी आहे, पेपर 2 हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने जे आहे 10 युनिट्स आहे आणि या प्रत्येक युनिटला कव्हर करण्यासाठी आपल्याला दिसून येतं की एक स्पेसिफिक एकच बुक आपण रेफर करणार तर चालणार नाही बरं. ठीक आहे, कारण एन्शियंटच्या 3 युनिट आपल्याला दिसून येतं, मिडिवलच्या 3 युनिट आहे, मॉडर्नच्या 3 युनिट आहे आणि लास्ट वन इज हिस्टोग्राफी आहे, इतिहास लेखनशास्त्र आहे. टोटल 200 गुण आपले स्पेसिफिक हिस्ट्री या विषयावर आपले डिपेंड करतात आणि मॅक्सिमम आपल्याला या पेपरमध्ये स्कोर करायचा आहे. ठीक आहे, सो यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे बुक लिस्ट खूप महत्त्वाची आहे. सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्रीचं कंप्लीट आता हे 10 युनिट जे आहे, आज म्हणजे 2 जानेवारीचं आपल्याला तारीख दिसून येतं. आज आपल्याला जानेवारी पासून आपण जर विचार केलं तर मे पर्यंत टोटल आपल्याकडे जे आहे 4 मंथ्स आहे. 4 मंथ्समध्ये या टोटल युनिट्स तुमचं कव्हर होणार आहे. ठीक आहे, सोबत तुमचं PYQ प्रॅक्टिस होणार, MCQs आपल्याला टॉपिक वाईज मिळणार, त्यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट इतिहासच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करा, ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे, व्हिडिओ लेक्चर्स आहे, सोबतच नोट्स आहे, सरावासाठी PYQs आहे, MCQs आहे प्रॅक्टिस करिता. सो नवीन बॅच आपण रिसेंटली सुरू केलेली आहे. सो आजच आपण कोर्सला जॉईन करा. जॉईनिंगसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ऑफिशियल नंबर्स आहे. कोर्स जॉईन करण्याची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स देखील प्रेफर करू शकता. त्या नोट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला एक्झामिनेशन मध्ये जे आहे प्रश्न दिसून येईल. ओके, चला. सो प्राचीन इतिहासासाठी तुम्ही जे आहे RS शर्माचं बुक यूज करू शकता. KC श्रीवास्तव हे जरा तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं, त्यामुळे RS शर्माचं तुम्ही यूज करू शकता, किंवा रोमिला थापर, उपेंद्र सिंग यांचं इंग्लिश माध्यमासाठी बुक आहे प्राचीनकरिता, हे यूज करू शकता. ओके, चला. या व्यतिरिक्त मध्यकालीन इतिहास जे आहे, मेडिवल हिस्ट्री, यासाठी SC वर्माचं बुक आहे. SC वर्मा आहे, BL ग्रोवरचं बुक आहे, डॉक्टर KK शर्मा यांचं बुक आपल्याला दिसून येतं. आणि या व्यतिरिक्त सतीश चंद्र यांचं सुद्धा बुक आपल्याला इथे मिडिवलसाठी आपण यूज करू शकता. ठीक आहे, आणि क्वेश्चन सेट जर आपण विचार केलेलं, ठीक, आधुनिकसाठी शेखर बंदोपाध्याय, विपिन चंद्र, राजीव अहिर यांचं आपण बुक यूज करू शकता. किंबहुना विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारत आहे, सौरभ कुमार यांचं बुक आपल्याला दिसून येतं, युनिव्हर्सल बुक्स म्हणून अवेलेबल आहे ते, त्याला तुम्ही यूज करू शकता प्राचीन इतिहासाचं. किंवा प्रशांत देशमुख यांचं प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक म्हणून बुक आहे, याला यूज करा. भारत का इतिहास म्हणून रामशरण शर्मा यांचं बुक आहे. प्राचीन इतिहास सौरभ चौबे यांचं बुक आपल्याला दिसून येतं. आता सौरभ चौबे यांचं जे आहे मध्यकालीन इतिहास म्हणून पण एक बुक आहे. ठीक आहे, मध्यकालीन इतिहास सौरभ चौबे म्हणून, मध्यकालीन इतिहास सौरभ चौबे यांचं बुक आहे. ठीक आहे, सो युनिव्हर्सल बुक याचं आपल्याला म्हणजे यातून आपण घेऊ शकता हे. नंतर भारतीय इतिहास वस्तुनिष्ठ सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. भारतीय इतिहास यामध्ये काय आहे, क्वेश्चन सेट आहे, भारतीय इतिहास वस्तुनिष्ठ म्हणून आहे. ठीक आहे, हे जे आहे अरविंद भास्कर आणि पप्पू सिंग प्रजापत यांचं आपल्याला दिसून येतं. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस जर करायचं आहे तर या बुकला आपण रेफर करू शकता.
ओके, MCQ प्रॅक्टिससाठी. आणि नंतर आहे मध्यकालीन. मध्यकालीनसाठी सौरभ चौबे किंवा तुम्ही सतीश चंद्र यांचं बुक यूज करू शकता. किंबहुना मी यापूर्वीही सांगितलं आहे, ग्लोबलच्या नोट्स यूज करा. किंबहुना तुम्ही जे आहे ओके, किंबहुना आपण विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त म्हणजे या बुक्स व्यतिरिक्त परफेक्ट एक कोर्ससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कोर्सच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे सगळ्या गोष्टी. कारण त्यामध्ये MCQ, PYQ सोबतच टेस्ट सिरीज वगैरे आपल्याला प्रोव्हाइड केली जाणार आहे. सो या सगळ्याच गोष्टी आपल्याला एक पर्टिक्युलर एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. नंतर आधुनिक भारत आपल्याला एस चंद्र यांचं सुद्धा दिसून येतं. आधुनिक भारत का इतिहास म्हणून आपल्याला परीक्षावाणीचं एक बुक आहे. ते खूप छान बुक असं म्हणा आपल्या एक्झामिनेशनसाठी. परीक्षावाणीचं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो इतक्या विविध बुक रेफरन्स करण्यापेक्षा कंप्लीट कोर्स कडे जर आपण गेलेलो तर नक्कीच आपल्या सगळ्यांना येणारी परीक्षा जी आहे ते टार्गेट करण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. सो या व्यतिरिक्त काही तुम्ही MCQ प्रॅक्टिस सेट यूज करा. ठीक आहे. MCQ प्रॅक्टिस सेट जर विद्यार्थी मित्रांनो आपण यूज केलेलं तर यातून काय होईल, MCQ प्रॅक्टिस करायला तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे. सो सॉल्व पेपर सेट सुद्धा आपण यूज करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त हा जो आपला कंप्लीट कोर्स आहे, या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण बुक जे आहे, ठीक आहे, सोबत नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. मग हा एन्शियंटच्या नोट्स, ओके, मध्यकालीन म्हणजे मिडिवलचे नोट्स ॲज वेल ॲज मॉडल आणि सोबतच इतिहास लेखनशास्त्र याचं सुद्धा तुम्हाला नोट्स जे आहे प्रोव्हाइड केलं जातं. या व्यतिरिक्त लास्ट 5-7 इयर्सचं 5 ते 7 वर्षाचं क्वेश्चन पेपर PYQ प्रोव्हाइड केल्या जातील. MCQ आपल्या प्रॅक्टिससाठी असेल. ठीक आहे. सो या व्यतिरिक्त मला वाटतं या सगळ्या बुक जरी आपण रेफर केलेल्या तर नक्कीच एक एक्झामिनेशनसाठी आपल्याला मदत होऊ शकतं. ओव्हरऑल जर बघितलं मॉडर्न इतिहासासाठी तुम्ही शेखर बंदोपाध्याय, बिपिन चंद्र किंवा राजीव अहिर यांचं बुक यूज करू शकता. किंबहुना आधुनिक भारत का इतिहास म्हणून परीक्षावाणी यांचं बुक येतं. ठीक आहे. सो बौद्धिक प्रकाशन आहे हे. तर नक्कीच तुम्ही हे बुक सुद्धा एक रेफर करू शकता. प्राचीनसाठी बहुधा विविध बुक्स प्रशांत देशमुख यांचं 3ही भाग आहे म्हणजे प्राचीन, मध्यकालीन, आधुनिक याला रेफर करा. किंबहुना रामचरण शर्मा यांचं करू शकता किंवा मग सौरभ चौबे यांचं करा. मेडिवलसाठी सुद्धा सौरभ चौबे यांचं बुक तुम्ही यूज करू शकता आणि आधुनिकसाठी एकच बुक रेफर केली तरी योग्य होईल, ती म्हणजे परीक्षावाणी. ओके. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलं ऑफिशियल नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहे आणि महाराष्ट्र सेट पेपर 2 इतिहास याची बॅच आपण सुरू केलेली आहे. सो या बॅचला जर विद्यार्थी मित्रांनो आपण जॉईन झालेले, सो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% आपण ही एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकता. कारण या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला परीक्षा कशा पद्धतीने टार्गेट करायला हवं आणि हा जो टोटल 10 युनिट्सचा भाग आपण इथे बघितलेला आहे, तो येणाऱ्या 4 महिन्या म्हणजे जानेवारीपासून मे या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये आपण कशा पद्धतीने हे कव्हर करू शकतो, ही बाबसुद्धा तुम्हाला मी स्पष्ट करणार आहे. त्यामुळे नक्कीच एक एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी गाईडन्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आजच मला वाटतं तुम्हाला कोर्सला जॉईन करून घ्यायला हवं. ऑफिशियल नंबर्स विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर विजिबल आहे. सो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या, जेणेकरून येणारी परीक्षा आपण टार्गेट करू शकतो आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्य करू शकतो. थँक यू सो मच. असेच प्रकारे सेशनला तुम्ही बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.